यानंतर कोकणात जाऊयात. हिंदू नववर्षाच्या स्वागतानिमित्त रत्नागिरीमध्ये निघालेल्या शोभायात्रांमध्ये राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत सहभागी झाले. यावेळी त्यांनी सर्वांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच आजच्या दिवशी सर्वांना सद्बुद्धी मिळो असा मिश्किल टोला सुद्धा लगावला. या संदर्भात उदय सामंत यांच्याशी बातचीत केली. आमचे प्रतिनिधी राकेश कुडेकर यांनी. आज गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे नववर्षाचं. आणि या ठिकाणी शोभायात्रा देखील काढण्यात आलेल्या आहेत आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. सर, शोभायात्रेमध्ये तुम्ही देखील सहभागी झालेला आहात, दरवर्षी सहभागी होता, काय एकूणच सांगाल? रत्नागिरी शहरामध्ये ज्या शोभायात्रेमध्ये आता मी सहभागी झालो आहे ही जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्र महाराज यांच्या संस्थेची ही शोभायात्रा आहे. दरवर्षी ही शोभायात्रा निघते आणि हजारोंच्या संख्येनं स्वामी भक्त याच्यामध्ये सामील होतात. या संस्थेचं वैशिष्ट्य फक्त शोभायात्रेपुरतं मर्यादित नाही, तर महाराष्ट्राच्या स्तरावर, देशाच्या स्तरावर आणि आता तर देशाच्या बाहेर देखील सामाजिक उपक्रम राबवण्याचं काम नरेंद्र महाराज संस्थांकडनं होतं. आणि म्हणून या सगळ्यांना उत्साह देण्यासाठी आणि हिंदू नववर्ष असल्यामुळं मी या यात्रेमध्ये सामील झालो. एकूणच सध्याचं राजकीय चित्र पाहता काय या नववर्षानिमित्त आव्हान कराल तुम्ही सगळ्यांना? मला असं वाटतं की आज गुढीपाडव्याची शोभायात्रा आहे, याच्यामध्ये राजकारण आणण्यापेक्षा हा दिवस अतिशय सुखासमाधानानं साजरा करू. आणि उद्यापासून तुम्हाला परत उत्तरं द्यायचीच आहेत, त्याच्यामुळे आजच्या दिवशी सगळ्यांना सुबुद्धी दे एवढाच आपण संकल्प करू. निश्चितच उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांनी देखील नववर्षाचा आपला आनंद जो आहे तो द्विगुणित केलेला पाहायला मिळतोय. राकेश कुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी.